इंग्लिश ना मुलांचा आता स्टेटस झालं आहे. मला नाही वाटत इंग्लिश सगळ्यांना यायलाच पाहिजे किंवा आलंच पाहिजे. आत्ताची मुलं बघावं ते सगळे इंग्लिशच बोलत असतात. मराठी शाळेला असं वाटतं काही किंमतच राहिली नाही. खेडेगावाकडे तुम्ही बघितलं असेल तर आत्ता खेडेगावचे मुलं पालकसुद्धा आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला टाकायला लागलेत. माझ्या मुलांनी इंग्लिश शिकलं पाहिजे, माझ्या मुलांनी चांगलं इंग्लिश बोललं पाहिजे, लोकांच्यात चांगलं त्याचं स्टेटस राहिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? ह्यामध्ये आपण आपली मातृभाषा विसरतोय का आपण आपलं मराठी पूर्ण स्टेटसच हे करून टाकतोय? तर मला हे नाही वाटत. मी आता बघा, जे मराठी शाळेतून शिकले ते आत्तापर्यंत कितीतरी पुढे गेलेले आहेत आणि अनेक मुलांची नावं मोठी मोठी झालेली आहेत. जे IPS अधिकारी वगैरे बरेच आहेत. माझ्यासारखा पोलीस पण असेल जो मराठी शाळेतून शिकलेला असेल. आणि ह्या इंग्लिश मिडियममुळं मराठी शाळेला कुठं अर्थच राहिला नाही. बघावी ती मुलं उठतात पालक आणि मुलांना इंग्लिश मिडियमला टाकतात. पण ते हा विचार करतात का की आपल्या मुलांना इंग्लिश येतं हे ठीक आहे, मान्य आहे, पण मराठी पण येतं आहे का हे कधी त्यांनी बघितलं आहे का? आता आमच्या शेजारी एक मुलगा होता सम्यक म्हणून. त्याला एक दिवशी विचारलं, काय रे तू कोणत्या शाळेत आहे? तर म्हणे अशा अशा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये. तर तो अभ्यास करत होता. मी त्याला विचारलं, ह्या प्राण्याचं नाव काय? तर बोलला टायगर. तर मी परत म्हटलं, मग वाघ कशाला म्हणतात? तर तो इकडे तिकडे बघायला लागला आणि मला एवढं हसू आलं की त्याच्या घरची पण अभिमानाने सांगतात की त्याला मराठी येत नाही. तर मला खूप त्या गोष्टीचा राग आला की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय, तुमची मातृभाषा ही मराठी आहे आणि तुम्हाला मराठी येत नाही किंवा तुम्ही तुमच्या मुलांना मग काय शिकवता? जे मुलं अ ब क ड शिकलेले आहेत किंवा जे मुलं मराठी माध्यमिक प्राथमिक शाळेमध्ये शिकलेले आहेत ते आता किती पुढे गेलेले आहेत. माझ्यासारखे तेही अधिकारी झाले असतील, माझ्यासारखे तेही खूप पुढे चांगली नोकरी वगैरे त्यांना भेटलेली असेल. असं नाही की इंग्लिश मिडियमचाच विद्यार्थी इंजिनियर बनतो, इंग्लिश मिडियमचाच विद्यार्थी एकदम पुढचं चांगलं स्टेटस चांगला जॉब मिळतं असं तर कुठं दिसत नाही. आणि बऱ्याच वेळेस बघा, जे मराठी शिक्षक आहेत ना, जे आमच्या शाळेमध्ये गुरुजी आणि बाई असायचे, आताचे मुलं सर मॅडम म्हणतात, पण माझ्या शाळेमध्ये मी शाळेत असताना मी सरांना गुरुजी म्हणायचे आणि मॅडमला बाई बोलायचो. इतकी सुंदर ती शाळा होती आमची मराठी शाळा आणि एवढं मला अजूनही ते दिवस आठवतात. एखादा सण वगैरे आला ना तर तेव्हा आम्ही गणपती वगैरे असेल किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारी सारखे दिवस असतील तर आम्ही काय करायचो, सगळ्या मुली शेण वगैरे आणायचो आणि शाळेच्या बाहेरचं जे आता वरांडा बोलतात, त्यावेळेस पण वरांडाच बोलायचे, पण काही वेळेस फरची नसायची, तर आम्ही ते पूर्ण असं छानपैकी सारवून काढायचो आणि एवढं सुंदर वाटायचं ते सारवायचं आणि मग त्याच्यावरती रांगोळी वगैरे काढायची आणि जेवढे आम्ही एकदम जणू स्वतःच्या घरी काम करतोय असं ते आम्हाला वाटायचं. आणि सर हे गुरुजी बाईसुद्धा आम्हाला खूप मदत करायचे. पाणी वगैरे आणून द्यायला बाकीचे मुलं असायचे, ते नसले तर सर किंवा मॅडम पाणी आणून द्यायच्या आणि एवढं सुंदर वाटायचं. त्या सरांनी आम्हाला एवढं छान घडवलं, एवढं आम्हाला चांगलं शिकवलं की त्यातूनच आम्ही एवढं हे झालो. मी तर म्हणेन मी पोलीस झाले की त्या मराठी शाळेत शिकल्यामुळे. आणि आता एक पारगावमध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये पारगाव खंडाळा एक गाव आहे, तिथे आमचे नातेवाईक राहतात. मी जेव्हा जत्रेला गेली होती तेव्हा मी बघितलं, खूप छान शाळा आहे ती आजनूजमध्ये आणि त्या शाळेचा खूप मोठी शाळा आहे, म्हणजे पण मराठी शाळा आहे ती, पण आमच्या शाळेसारखीच पत्र्याची शाळा असायची. आणि तर तिथे आता वर्गाचा पट जर तुम्ही बघितला तर 10-12 किंवा 7-8 विद्यार्थी एका शाळेमध्ये, सगळी मुलं कुठेतरी इंग्लिश मिडियमला. तर ज्या लोकांची परिस्थिती गरीब असते किंवा ज्या लोकांना असं वाटतं की यार माझ्या मुलाला चांगलं शिकवलं पाहिजे, ठीक आहे शिकवा, पण तुम्ही तुमच्या मुलाला मराठी तितकंच येतं आहे का हेही बघितलं पाहिजे. किंवा मराठी तो चांगला मराठी बोलत असेल. आताची मुलं काय बोलतात, रेन रेन गो आवे, आणि माझ्या वेळेस आम्ही काय बोलायचं, ये रे रे पावसात तुला देतो पैसा. तर ही कविता किती छान होती. कविता म्हणायला लावली तर मुलं किती छान छान कविता म्हणायची. आणि आताची मुलं कविता म्हणायला लावली तर इंग्लिशमध्ये पोएम बोलतात आणि ती बोलायला सांगितली तर त्याचा अर्थ त्यांना कळत नाही. ज्या टायमिंगला आपण मराठी बोलायचो कविता ये रे रे पावसा, तर त्याचा त्यांना अर्थ तरी कळायचा. म्हणजे आपण आपली मातृभाषाच मराठी आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट ती समजत जायची. आणि आत्ताच्या मुलांना विचारलं रेन रेन गो अवे, तर एखादा मुलगा फक्त बोलू शकतो पोएम, पण त्याला लगेच सांगता येत नाही की त्याचा अर्थ काय होतो. तर पालकांनी हेही बघितलं पाहिजे. आणि जे शिक्षक असतात ते एवढं चांगलं आपल्याला घडवतात, जे मराठी शाळेत
एवढे सुंदर शिक्षक असतात ना की आमचे आई बाबा म्हणायचे मुलाला खूप मारा हाणा आणि त्याला चांगलं शिकवा, त्याच्यातूनच तो चांगला घडेल. आणि आत्ताचे पालक काय म्हणतात, माझ्या मुलाला मारलं की लगेच भांडण होतं, कधी कधी कंप्लेंट पण येतात, कधी कधी त्या शिक्षकांवर गुन्हाही दाखल होतो. आईवडील हे बघतात का की माझ्या मुलाला का मारलं असेल, एखादी छडी का मारली असेल, ह्याचा त्यांनी कधी विचारच केला नाही. आणि कितपत मुलं अशा आहेत की इंग्लिश शिकून फक्त घरीच बसून असतात, किंवा कितपत मुली अशा आहेत की इंग्लिश शिकतात, मस्त इंजिनियर वगैरे शिकतात, छान छान कॉलेजमध्ये हे करतात, पूर्ण इंग्लिश बोलतात आणि त्याच्यानंतर लग्न करून निघून जातात. माझंच उदाहरण, मी जिथे राहते माझ्या सगळ्या मैत्रिणी चांगल्या मस्त शाळेमध्ये शिकल्या, मस्त इंग्लिश मिडियम बोलता येतं त्यांना छान. सगळ्या मुली लग्न झालं, काही मुली घरीच असतात. मी एकमेव मुलगी की मी नोकरीला लागली, मी मराठी शाळेत शिकली होती. प्रत्येक गोष्ट आपल्या सरांवर अवलंबून असते. आणि शिक्षक पालकांनी इतकेच आपले खूप म्हणजे खूप मोठे गुरु असतात की त्यांच्यामुळे आपण एवढं घडतो. त्यांच्यामुळे आपल्याला प्रत्येक ह्याची माहिती होत राहते की शिक्षकांना जे शिक्षक शिकवतात त्याच्यातून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बोध घेता येतो. आणि मी असं म्हणेन की बघा, मराठी शाळेमध्ये तुम्ही गावाला कधी गेलात ना तर बघा, आता इतकी कमी टक्के विद्यार्थी असतात ना शाळेमध्ये, जे काही खूपच लोक गरीब आहेत ना त्यांचीच मुलं त्या शाळेमध्ये असतात. मग त्याही मुलांना कधी कधी वाटतं यार माझा मित्र तिकडं इंग्लिश मिडियमला शिकतोय आणि मी इकडे, किंवा आईबाबांना वाटतं शेजाऱ्यांची मुलं तिकडे शिकतात मी इकडे. तर असं कधी वाईट वाटून घेऊ नका. तो मुलगा जे शिकतोय तुमचा मुलगाही तोच शिकतोय. असं काही नाही की तो इंग्लिशमध्ये शिकला म्हणजे तो लगेच IPS IAS होणार आहे. सो मराठीतून पण तुम्ही अभ्यास करू शकता, होऊ शकता. मराठी शाळासारखी शाळा कुठेच नाही आणि ते दिवस आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत. ज्या शाळेमध्ये आम्ही 26 जानेवारी 15 ऑगस्टला आम्ही पताका तयार करायचो, मस्त असं वर्गामध्ये पताका लावायचो आणि एवढं सुंदर वाटायचं. त्या पताका रंगीबिरंगी शाळा भरलेली. आम्हाला प्रत्येक टायमिंगला होमवर्क असायचा की तुम्ही पोपट बनवून आणा, चिमणी बनवून आणा, आणि आम्ही ते असं वर्गामध्ये लावायचो. तर तो वर्ग आता कुठेही बघायला भेटत नाही. तुम्हाला बघायला भेटत असले तर नक्की कमेंटमध्ये सांगा. पण बघा, तो वर्ग कुठेही बघायला भेटत नाही. आत्ताच्या शाळेमध्ये तुम्ही गेलात ना तर तुम्हाला सगळं प्रिंटेड दिसेल. एखादा पेंटर आला आणि ते पूर्ण पेन्सिलने तुमचं शाळा रंगवलेली आहे, जे सिस पेन्सिल काढतात त्याच्यावर मुलगा मुलगी बसलेले असतात. तर हे आताचे पेंटर तयार करतात. पण आमच्या वेळेस कसं होतं, पत्र्याची शाळा होती ना, की फॅन वगैरे काही नव्हतं. आणि आम्ही ते बाहेर जो जेवायला वगैरे बसायचो एकत्र, तर पूर्ण वटा तो सारवलेला असायचा. शाळेमध्ये आताच्या मुलांना बेंच असतात, माझ्या टायमिंगला बेंच नव्हते, किंवा तुमच्याही टायमिंगला नसतील. जे छोटंसं बसकर असायचं ना, एकदम असं चटईसारखं छोटी चटई असते आणि त्याच्यावर आम्ही बसायचो. आणि घरी जाताना ते घेऊन जायचो, येताना परत ते अंथरायचो आणि त्याच्यावर बसायचो. तर ते इतकं छान वाटायचं. जी आम्हाला दप्तर कधी नव्हतं, आम्ही पिशवीमध्ये असं घेऊन जायचो आणि खूप भारी वाटायचं ते. शाळेमध्ये जाताना कधी आईवडील आम्हाला सोडवायला आले नाहीत. आम्ही आमच्या मनाने उठायचो, आंघोळ करून सगळं आपलं शाळेचं पूर्ण दप्तर आवरून आम्ही निघायचो. जाता जाता चिंचापाड, आंबेपाड हे पण आम्ही असं खूप मजा केलेली आहे. आताच्या मुलांमध्ये ते कुठं तुम्हाला पाहायला मिळतं का? नाही भेटत. तुम्ही बघता इंग्लिश मिडियमच्या मुलांना खूप त्यांनी असंच राहायला पाहिजे. प्रत्येक मुलांना जर डब्बा जेवणाचा असेल ना, तर आता एक डब्बा जर येलो कलरचा असेल, पिवळ्या कलरचा, तर तो पूर्ण वर्गाला तो तेवढाच तसा डब्बा कलरचा आणायला सांगतात की अरे हां, सर्वांचे सेमच डब्बे पाहिजेत, सर्वांचा सेमच शूज पाहिजे. शिक्षक लोकांचं हे एक असं असतं, किंवा त्या शाळेचं ते स्टेटस ठरलेलं असतं की ह्या शाळेमध्ये सेम ह्याच कलरचं पाहिजे. मराठी शाळेमध्ये तसं असतं का? कधीच नसतं. मराठी शाळेमध्ये कधी कधी आई प्लॅस्टिकच्या डब्यात देते, कधी कोणाची आई स्टीलच्या डब्यामध्ये जेवण देते. आणि असं काही नाही की त्या डब्यामध्ये आज चपाती आणि भाजी, मेथीची भाजी दिली पाहिजे, उद्या चपाती आणि बटाट्याची भाजी दिली पाहिजे. तर काही शाळेंमध्ये हे जेवण पण ठरलेलं असतं. तुम्ही बघत असाल, काही इंग्लिश मिडियममध्ये हे जेवणसुद्धा ठरलेलं असतं. तर मराठी शाळेमध्ये असं काय नसतं. आणि गरिबाची जी मुलं असतात ती खूप आनंदाने त्या शाळेमध्ये शिकत असतात. त्यांना एवढं छान वाटतं की आपल्या मनासारखं जेवण पण असतं आहे. आणि असं ते कधी बोलत नाही माझ्या शाळेमध्ये ह्यांनी हे जेवण आणलेलं, मग मला पण तेच पाहिजे. जसं असेल तसं ते मुलं खात असतात, पित असतात. पण ह्या गोष्टींचं पालकांनी कधीच वाईट वाटून नाही घ्यायला पाहिजे की इंग्लिश मिडियमला शिकलं पाहिजे. असं काय नाही. आपली मातृभाषा मराठी आहे, ह्याच्यावर आपण ठामपणे थांबलं पाहिजे. माझी मराठी भाषा आहे, मी मराठी का बोलायचं हे करेल. मी पण जेव्हा मुंबईला आली तर थोडी माझी भाषा जरा गावठी वाटते. तर मला पण बरेच लोक म्हणायचे, आता तू एवढे दिवस मुंबईमध्ये राहते, मग तू थोडी शुद्ध बोल किंवा इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे, इंग्लिश येतं, पण कुठे कामाच्या ठिकाणीच आपण ते इंग्लिश बोलू शकतो. ह्याचा अर्थ असा नाही की तू गावाकडची एखादी आजी भेटली आणि तिला मी म्हणेल हाऊ आर यू, तर हे त्या आजीला कळणार आहे का? आणि हे कितपत योग्य वाटेल? ती आजी मला चप्पल घेईल आणि मारल.
तर असं नाही आपण बोलू शकत. तर आपल्या जी माणसं आहेत ज्या ठिकाणी जिथं जसं बोलायचं आहे ना, मी म्हणेन तसं बोला. इंग्लिशच बोललं पाहिजे आणि इंग्लिश बोलली तर मी खूप मोठी एकदम टीचर झाली, मी खूप मोठी इंजिनियर डॉक्टर झाली, ह्याचा अर्थ कधीच असा होत नाही. आपली मातृभाषा, आपलं स्टेटस विसरता कामा नये. मराठी बोला, भले ते गावठी बोला, तुमची जशी भाषा असेल ना तसं बोला. लाज वाटून घ्यायची गरजच नाही. मलाही खूप बोलतात अरे गावठी वगैरे, पण ठीक आहे ना, मला जे येतं तेच मी बोलणार. आता ह्याचा अर्थ असा थोडी की मी पोलीस झाली किंवा मी मुंबईला आले म्हणून मी एकदम छान बोलायला पाहिजे, मी एकदम इंग्लिश बोलायला पाहिजे, किंवा आता इकडचे जास्त हिंदीमध्ये बोलतात तर मी हिंदी बोलायला पाहिजे, असं काय नाही. जिथे जसं काम आहे तिथे तसं आपण त्याच भाषेमध्ये आपलं भाषांतर करणार. आणि जी आपली मराठी भाषा आहे ना, ती भाषा बघ आपल्याला लगेच पटकन समजते. आणि आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या मुलाला जर एखादी गोष्ट सांगितली ना तर त्याला लगेच समजते. पण तो इंग्लिश मिडियममध्ये जातो आहे आणि त्याला मराठी बोललं तर त्याला ते कळणारच नाही, किंवा त्याला मराठी मुलाला इंग्लिश बोललं तर ते कळणारच नाही. मी असं म्हणत नाही की इंग्लिश मिडियममध्ये जायलाच नाही पाहिजे, जायला पाहिजे, पण जेवढं इंग्लिश तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ना तेवढंच मराठीसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरलं पाहिजे, ते असलं पाहिजे. आपलं मराठी विसरता कामा नाही, नाहीतर काही वर्षांनी काही दिवसांनी पूर्ण महाराष्ट्र पूर्ण इंग्रजी बनून जाईल. कुणाला म्हणजे मराठी भाषेला काहीच किंमत राहणार नाही. जशी भाषा आहे, गावठी असो, शुद्ध असो, मोडकी तोडकी असो, पण ती आपली भाषा आहे. आणि मराठी भाषेला खरंच माझा सलाम. मला माझी भाषा खूप, मी गर्व करते माझ्या भाषेचा. मी कुठेही गेलं, समोरचा इंग्लिशमध्ये बोलत असेल तरी मी त्याला मराठीतच उत्तर देते, समोरचा हिंदीत बोलत असेल तरी मी त्याला मराठीतच बोलते. तर आपली मातृभाषा कधी विसरता कामा नये. पालकांनाही वाईट वाटून देऊ नका की माझ्या मुलाला इंग्लिश आलं पाहिजे, बोललं पाहिजे. ठीक आहे ना, आलं पाहिजे, पण एवढं पण असं नाही की त्याला मराठीत महाराष्ट्रात जन्म घेतला आहे आणि तो पूर्ण इंग्लिशमध्येच बोलतो आहे. तर बघा हे कसं वाटतं. मला तर बिलकुल हे आवडलं नाही. आणि कधी शाळेंमध्ये गेला, भेट द्या. गावच्या ठिकाणी तुम्ही कधी जाल ना तर आवर्जून मी म्हणते प्रत्येक मराठी शाळेला भेट द्या. तिथं गेल्याशिवाय तिथल्या लोकांचं तुम्हाला समजणार नाही. तिथला जो शिक्षक असतो ना तो विद्यार्थ्याला एवढं छान घडवतो. आणि तिथले गावाकडचे जे शिक्षकांनी एक छडी मारली ना तर आईवडील म्हणतात अजून 2 मारा, पण त्याला आलं पाहिजे, त्याला शिक्षण घेता आलं पाहिजे, त्याला पाढे म्हणता आले पाहिजेत. तर हे खूप छान असतं गुरुजींनी शिकवलेलं. आणि आताची पिढी, आताचे म्हणजे मी म्हणेन की पालक लोकच बदलत चाललेत की आपल्या मुलांना समोरच्यानी हे केलं म्हणून आपण पण तेच करायचं. तर हे असं नाही कुठं केलं पाहिजे. जो मुलगा जसा आहे ना त्याला तसं वागू द्या. तो मराठी शाळेत जातो आणि तो शाळेचा युनिफॉर्म पण बघा किती छान असतो. काय मुलांच्या पायात चप्पल नसते, त्या मुलाचं बटन वर लावलेलं असतं, ते कशी त्याची हाफ पॅन्ट असते हे तुम्ही बघितले असेल. आणि ते बघायला पण खूप छान वाटतं. आणि अशी मुलंच घडतात, इतके घडतात, आयुष्यामध्ये पुढं जातात आणि त्यांना ह्या गोष्टी आठवत राहतात. आपण जे शिकलो ना ते खरंच खूप छान होतं. मराठी शाळेला कधीही नावं ठेवू नका. आणि मी म्हणेन गरीब लोकांनी, मध्यमवर्गीय लोकांनी, तुम्हाला वाटतं ना तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या आर्थिक परिस्थिती तशी नाही तर मराठीत टाका. काय होतं आहे, तुम्हाला ABCD आलंच पाहिजे का? तुम्हाला अ ब क ड पण शिकलं पाहिजे आणि त्याच्यातून ते तर येणारच आहे. प्रत्येक शाळेमध्ये इंग्लिश हा 1 तास घेतलाच जातो. मग त्यामधून तू खूप छान इंग्लिश शिकू शकतो. मला तर इंग्लिश बिलकुल येतच नव्हतं, मी नंतर हळूहळू शिकत गेले. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी मराठीला पूर्णच विसरून गेले. तर असं काय करू नका. शाळेंमध्ये एकदा भेट द्या. आताच्या शाळा तुम्ही बघा, त्या शाळा एवढ्या छान, पूर्वीच्या शाळा आणि आताच्या शाळा ह्याच्यामध्ये काय फरक राहिलेला आहे. पूर्वी जसं आपण शाळेच्या बाहेर झाडं लावायचो, पाणी आणायचो त्या झाडांना दर शनिवारी, कधी पण आपला हाफ डे शनिवारची शाळा असायची सकाळची, तर आपण ते जायचो, पाणी वगैरे ओतायचो त्या झाडाच्या बाजूने कुंपण वगैरे करायचो. तर आता हे तुम्हाला कुठेच दिसत नाही. खेडेगावात मी म्हणेन काय असेल थोड्या ठिकाणी, पण त्या शाळेचा जो पट आहे ना तो खूप म्हणजे खूप कमी पट आहे. आणि खूप वाईट वाटतं. माझ्या टायमिंगला एका शाळेमध्ये आम्ही 30-40 एका वर्गाचा पट असायचा, पण आता ते 10-12 किंवा 5-6 अशीच मुलं असतात. तरी ते शिक्षक ना शिकवत राहतात की यार आपले हे आहेत विद्यार्थी, ह्यांना आपल्याला घडवायचं आहे. ते असं म्हणत नाहीत की कमी शाळेत कमी मुलं आहेत, मग आपण दुसऱ्या शाळेमध्ये अर्ज देऊन गेलं पाहिजे. नाही, ते त्यांची जी शाळा आहे ना, काही लोक, काही शिक्षक असे असतात ना की आपल्या शाळेला ते खूप चांगल्या प्रकारे सजवतात. ह्या शाळेमध्ये विद्यार्थी कसे येतील, ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी किती छान प्रकारे शिकलं पाहिजे, हे त्यांचा दृष्टिकोन हाच असतो. ते असा विचार करत नाहीत मी शिक्षक आहे, मला पगार कमी आहे, मग मी दुसऱ्या शाळेमध्ये शिकवायला गेलं पाहिजे. कधीच असा करत नाहीत. म्हणून मराठी शाळेला खूप महत्त्व द्या. मराठी शाळा आपल्यासाठी खूप छान आहे. मराठी तुम्हाला आलं पाहिजे. मराठी आपली मातृभाषा आहे आणि मराठीला तुम्ही कमी लेखू नका. इंग्लिश आलं म्हणून तुम्ही मराठीला विसरून जाऊ नका. जे पहिलं होतं ये रे रे पावसा,
तेच गाणं आताच्या मुलांनी पण म्हटलं पाहिजे, मला असं वाटतं. नाहीतर आता रेन रेन गो अवे हेच चालू राहील. जे पहिल्या कविता होत्या त्या एवढ्या छान होत्या. एखाद्या मुलाला म्हटलं कविता म्हण, लगेच भोलानाथची कविता म्हणायचा. आणि आताच्या मुलाला म्हटलं कविता म्हण, त्याला समजत नाही. मग त्याला सांगावं लागतं पोयम म्हण. मग तेव्हा तो कुठं आठवतो आणि मग जॉनी जॉनी येस पप्पा. तर हे तुम्हाला कसं वाटतं बघा. म्हणून मराठी शिका, मराठी आलं पाहिजे, एवढंच मी सांगेन.